काय रे गण्या, एवढा उदास कशाला बसलास? अरे रमेश भाऊ, डोकंच फिरलं बघ. माझा बा गेल्या वर्षी गेला, त्याच्या नावावर बँकेचं कर्ज होतं. आता ही कर्जमाफीची योजना आली म्हणतात, पण आम्हाला काहीच कळत नाही. आम्हाला फायदा मिळणार का नाही? अरे हो रे, फायदा मिळू शकतो. सरकारनं त्यासाठी नवीन नियम काढलेत. पण माझा बा तर आता हयात नाही. मग त्याच्या कर्जमाफीचा लाभ आम्हाला कसा मिळेल? त्याची काळजी करू नको. आता मृत शेतकऱ्यांच्या वारसांना पण योजनेचा लाभ मिळू शकतो. खरंच का? मग आम्हाला काय करावं लागल? आधी बँकेत जायचं, तिथं सांगायचं की आम्ही मृत शेतकऱ्याचे वारस आहोत. मग बँक तुमची वारस म्हणून नोंद करील. एवढंच का? नाही रे, त्यानंतर तुमची माहिती योजनेच्या पोर्टलवर टाकली जाईल. कोणती माहिती लागेल बरं? आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खातं, जन्मतारीख आणि बाकी जे कागद मागतील ते. पण आम्ही 2 भाऊ आहोत. मग पैसा कुणाला मिळेल? दोघांनाही मिळेल. जसा हिस्सा असेल तसा लाभ वाटला जाईल. म्हणजे मोठ्या भावालाच सगळा फायदा मिळणार नाही? अजिबात नाही. सरकारनं स्पष्ट सांगितलंय, प्रत्येक वारसाले त्याच्या वाट्याचा लाभ मिळेल. आणखी काही लागल का? हो, प्रत्येक वारसाचं आधार प्रमाणीकरण करावं लागल. आधार कार्ड तर आहे. आणखी फार्मर आयडी किंवा ॲग्रिस्टॅक नोंदणी पण असायला पाहिजे. अरे बापरे, ते पण करावं लागल? हो, पण एकदा ते झालं की काम सोपं होईल. मग माहिती बँकेत दिल्यावर काय होईल? सरकारकडं तपासणी होते. मग पात्र वारसांची नवीन यादी काढली जाते. म्हणजे आमचं नाव आलं तर कर्जमाफीचा लाभ आम्हाला नक्की मिळेल? हो, सगळी कागदपत्र बरोबर असली तर लाभ मिळायची पूर्ण शक्यता आहे. अहो रमेश भाऊ, आज तुम्ही लय मोठी चिंता दूर केली. मी तर समजलो होतो की बा गेल्यामुळं कर्जमाफीचा फायदा होणारच नाही. नाही रे, म्हणूनच माहिती असणं गरजेचं असतं. मग मी आजच बँकेत जाऊन चौकशी करतो. हो, आणि गावातल्या दुसऱ्या लोकांनाही ही माहिती सांग. आणि ज्या शेतकरी बांधवांचे कुटुंब प्रमुख निधन पावले आहेत, त्यांनी बँकेत वारस नोंदणी करून घ्या. फार्मर आयडी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.